राम राम मंडळी, उद्या रंगणार आहे भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान कदमवाडी इथं, ज्या मैदानाला महाराष्ट्र केसरी असा मान आणि सन्मान आहे. आणि तोच मान सन्मान मिळवण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालकांना असेल, प्रत्येक बैलगाडा चालकांना असेल, आपापली कंबर कसलेली आहे त्या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी. आणि सगळे रती महारथी टॉप पायऱ्यामध्ये उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेले. तरी पावसानं पण हजेरी लावली, पाऊस सुद्धा सज्ज झाला आहे मित्रांनो. पण शक्यतो त्या भागामध्ये पाऊस नसतो, बऱ्यापैकी कमी असतो पाऊस, त्यामुळे नक्कीच मैदानाला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, ही एक न्यूज आहे मित्रांनो. याच संदर्भात जेव्हा आपण काल खेळ पायऱ्यांचा हा व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये आपण मथुर बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा याचा पायरा सांगितला होता, त्यानंतर बऱ्याचशा कमेंट आलेल्या की तुम्ही बकासूरचा पायरा अजून सांगितला नाही राव. खऱ्या अर्थानं तमाम बैलगाडा शौकीनांना बकासूरच्या पायऱ्याची भली आतुरता लागलेली असते आणि तीच आतुरता पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओचा 8 तास. मित्रांनो, बकासूरला म्हणजे आपण म्हणतोय की पायरा जवळपास फिक्स झालाय, पण कुठेतरी त्याचा धप्पा सुद्धा पडू शकतो हे पहिल्यांदाच सांगतोय. म्हणजे आपण कॉन्फिडन्सली म्हणू शकत नाही, कारण मागच्या मैदानामध्ये आपल्याला कळलं की चेड असणार आहे. तिथं त्या मैदानामध्ये सोन्या 50-50 केसरीमध्ये त्याच्याबरोबर आपल्याला दिसला कार्तिक, आणि खऱ्या अर्थानं कार्तिक सुद्धा टॉपचाच रती महारथी होता. आणि त्याच्यामुळे बकासूर आणि कार्तिकनं सोन्या 50-50 केसरी गाजवलं आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवत त्या मैदानावर अधिराज्य गाजवलं सोन्या आणि आपलं बकासूर आणि कार्तिकनं. त्यामुळे नक्कीच जरी आपला पायरा चुकला होता तरी बकासूर चुकला नाही, बकासूरनं मैदान मारलं. त्यामुळे आजचा पायरा सांगताना सुद्धा पहिल्यांदा सांगावं असं वाटतं की हा धप्पा पडू शकतो, कारण आजच्या घडीला म्हणजे पहिरे माणसं भले चांगली माणसं जे मालक आहेत ती पैरे गुपित ठेवतात की मैदानात येऊनच पायरा कळावा. मित्रांनो, आपण जसं काल सांगितलं होतं की बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथुर आपल्याला दिसणार आहे कारुंडेकरांच्या चिक्यासोबत. आजच्या घडीचं टॉपचं हत्यार आहे चिक्या, आणि त्याच्याच जोडीला तेवढंच ताकदीचं हत्यार आहे मथुर. म्हणजे दोन्ही ताकदीची जोडी लागतात, त्यामुळं नक्कीच नाथखोळा त्यांची जोडी जमलेली आहे आणि नक्कीच जुगलबंदी चांगली रंगल. त्यासोबत वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्या जोडीला आपण वाटेगावकरांचा बादल म्हटलेला, आणि तोही पायरा जवळपास निश्चितच झालेला आहे. त्यात पण काही जण म्हणतात की धप्पाच पडणार आहे, पण मला तर वाटतं तो पायरा फिक्स असू शकतो, कारण बऱ्याच ग्रुपवरती चर्चा चालू आहे. त्यामुळे तो एक पायरा जबराट असू शकतो सर्जा आणि बादलचा, कारण मागच्या मैदानामध्ये त्यांनी सुद्धा गाजवलंच होतं. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला जो गोडचा सर्जा, म्हणजे काय लोक म्हणत होते बकासूर आणि गोडचा सर्जा आपल्याला दिसेल, पण गोडचा सर्जा आणि चिमण्या हा पायरा जवळपास निश्चित झालेला आहे. ह्यामध्ये 19-20 फरक असू शकतो, तो आपण कन्फर्म सांगू शकत नाही. पण बकासूर बद्दल जी चर्चा रंगली आणि बकासूर प्रेमींनी ज्या प्रकारे पोस्ट टाकले, त्यांनी ज्या प्रकारे कालच्या व्हिडिओला सुद्धा कमेंट होत्या, त्यानुसार बकासूरचा पायरा दिसणार आहे आपल्याला शिरसोडीकरांची रायफल. ज्या मैदानामध्ये रायफल जाती त्या मैदानात ती धडडूनच राहते, अशी शिरसोडीकरांची रायफल आपल्याला जर बकासूर सोबत दिसली मग नाथखोळा काम झालेलं आहे. कारण बी तसंच आहे, कारण बकासूर एवढा टॉपचा रती महारथी आणि शिरसोडीची रायफल म्हणजे टॉपच आहे. त्यामुळे नक्कीच अशी 2 रती महारथी जर एकत्र आले तर मैदानात धमाका उडणार, गुलाल घेणार यात काय वाद नाही मित्रांनो. कारण दोन्हीही बैलाचं स्पीड असेल, मग गाडी कडनं लागू मधनं लागू कुठं लागू त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यामुळे नक्कीच या गाडीला वेग जबराट लागणार आहे. आणि मलाही वैयक्तिक वाटतं की शिरसोडीची रायफल हाच पायरा या मैदानासाठी कदमवाडीच्या असावा, म्हणजे जवळपास निश्चित झालेलं अशा आशियाचे बॅनर सुद्धा पडलेत, ग्रुपवर सुद्धा तीच पायऱ्याची चर्चा चालू आहे. पण तरी आपण धप्पा मारूनच राहूया. जरी संध्याकाळपर्यंत काही कळालं तर वेगळा व्हिडिओ करूया, पण अजूनपर्यंत शिरसोडीची रायफल हाच बकासूरचा पायरा जवळपास निश्चित झाला आहे. म्हणजे जेवढे रती महारथी येतील मैदानामध्ये नवीन चेहरा बाजी मारू शकतो, त्या वादना मित्रांनो. पण जो पायरा कळाला तो नक्कीच एक टॉपचा पायरा आहे आणि नक्कीच यांनी बाजी मारतील यात त्या वादना मित्रांनो. मथुर आणि कारुंडेकरांचा चिक्या, सर्जा आणि बादल, आणि चिमण्या आणि कोटचा सर्जा, आणि त्यानंतर बकासूर आणि शिरसोडीकरांची रायफल. बघूया काय होते या पायऱ्याबद्दल. पण जवळपास हा पायरा जर निश्चित झाल्याने जर हाच फिक्स असला तर मग नाथखोळा. तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा की हा पायरा कसा वाटेल शिरसोडीकरांची रायफल आणि बक्या भाय. नक्कीच कमेंट करा. तोपर्यंत राम राम.